मुंबई हे एक आपण खूप बोलतो की एक ग्लॅमर सिटी आहे, चांदण्यांची स्टारची दुनिया आहे. पण इथं बेसिक एम्युनिटी म्हणजे मूलभूत सुविधांचा प्रश्न कसा आहे हे समजून घेण्यासाठी ही राईट टू पीक खरंच कॅम्पेन सुरू झाली. त्यावेळी आम्ही लोकांनी मुख्यमंत्र्यांच्या घराच्या बाहेर लघवी करू सगळे महिला आम्ही अशी कॅम्पेन केले. आणि पहिल्यांदा मुंबईमध्ये जेंडर पॉलिसी म्हणजे महानगरपालिका जी जेंडर पॉलिसी बनवते त्याच्यामध्ये सार्वजनिक शौचालयामध्ये महिलांसाठी मोफत आणि सुरक्षित शौचालय उपलब्ध व्हावे अशी मागणी केली गेली. पण महिलांसाठी तसं स्ट्रक्चरच नाही आहे आणि हे स्ट्रक्चर का नाही आहे आणि मग अभ्यास केला गेला त्याच्यामध्ये लक्षात आलं की जवळजवळ 2,500च्या आसपास सार्वजनिक ठिकाणी जे काही शौचालय आहे तिथे पुरुषांसाठी लघवी मोफत दिली जाते आणि लघवीसाठी म्हणजे तो प्लॅटफॉर्मसुद्धा आहे. नमस्कार, मी पूनम खरताळे. माय महानगर मानिनीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. रोहिणी कदम या राईट टू पी ॲक्टिव्हिस्ट आहेत, ज्यांनी महिलांच्या संदर्भातल्या खास करून जे शौचालय आहेत त्या चळवळीमध्ये त्या काम करतात. जे सार्वजनिक शौचालय आहे त्या ठिकाणी महिलांना अनेक प्रॉब्लेम फेस करावे लागतात, अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं आणि त्याच संदर्भात खास करून रोहिणी कदम आपल्या या चळवळीमध्ये काम करतात. तुम्ही ज्या चळवळीमध्ये काम करत आहात त्याबद्दल जाणून घ्यायला खरंच खूप आवडेल. सुरुवातीलाच खरं तर आपण राईट टू पी ही बऱ्याच जणांना ही जी चळवळ आहे ह्याच्याबद्दल फक्त सर्वांना हा शब्द माहिती आहे, हे जे 3 अक्षरी शब्द आहे ते माहिती आहे, पण नेमकी ही चळवळ काय आहे, ह्या चळवळीचा महिलांच्या आयुष्यात खरं तर काय महत्त्वाचा रोल आहे, काय सांगाल तुम्ही याबद्दल? सगळ्यात प्रथम मला इथे बोलवण्याबद्दल थँक्यू. जसं राईट टू पी ह्या शब्दाचाच अर्थ कळतो. राईट म्हणजे अधिकार आणि पी म्हणजे लघवीच्या अधिकाराला घेऊन ही मोहीम खरंच सुरू झाली आहे आणि मुख्यतः 2011 ह्या काळापासून ही मोहीम सुरू झाली आहे. आणि मुंबई हे एक आपण खूप बोलतो की एक ग्लॅमर सिटी आहे, चांदण्यांची स्टारची दुनिया आहे. पण इथं बेसिक एम्युनिटी म्हणजे मूलभूत सुविधांचा प्रश्न कसा आहे हे समजून घेण्यासाठी ही राईट टू पीक खरंच कॅम्पेन सुरू झाली. मुख्यतः वेगवेगळ्या प्रश्नांना ज्यावेळी आपण हात घालत होतो त्यावेळी सहज एक प्रश्न काही कार्यकर्त्यांच्या मनात आला, तो म्हणजे होता की ज्या पद्धतीने सार्वजनिक ठिकाणावरती पुरुषांना लघवीचा अधिकार हा फ्री असतो त्याचप्रमाणे महिलांना हा अधिकार फ्री असतो का हे समजून घ्यायचा आपण प्रयत्न केला. त्यावेळी 2011 काही मंडळी एकत्रित आले, काही संघटना एकत्रित आल्या आणि त्यांनी लघवीचा अधिकार जसं पुरुषांना फ्रीमध्ये आहे तसं महिलांना आहे काही समजून घेण्यासाठी काही अभ्यास केला. आणि ह्या अभ्यासामधून एक लक्षात आलं की सार्वजनिक ठिकाणावरती पुरुषांसाठी टॉयलेट फ्री तर आहेच, पण टॉयलेटच्या स्ट्रक्चरमध्ये ती सुविधासुद्धा आहे, पण महिलांसाठी तसं स्ट्रक्चरच नाही आहे आणि हे स्ट्रक्चर का नाही आहे आणि मग अभ्यास केला गेला त्याच्यामध्ये लक्षात आलं की जवळजवळ 2,500च्या आसपास सार्वजनिक ठिकाणी जे काही शौचालय आहे तिथे पुरुषांसाठी लघवी मोफत दिली जाते आणि लघवीसाठी म्हणजे तो प्लॅटफॉर्मसुद्धा आहे, पण महिलांसाठी मात्र शून्य आहे. आणि तिथं ती ठिणगी लागली की बाबा असं का, म्हणजे मुंबई जितक्या पुरुष म्हणजे मोठ्या प्रमाणात महिलांसुद्धा कामाला जातात, जवळपास 40% महिला हे मुंबईमध्ये कामाला जातात आणि घरातून बाहेर पडल्यानंतर प्रत्येक भाग हा सार्वजनिक होतो आणि अशा सार्वजनिक ठिकाणावरती मूलभूत सुविधा म्हणून लघवीसाठी एखादं शौचालय वापरलं गेलं की लगेच समोरचा व्यक्ती होतो द्या 5 रुपये, द्या 10 रुपये आणि तो त्याच्या गरजेनुसार आणि त्याच्या मागणीनुसार ती मागणी करायला लागतो. आणि म्हणजे हा प्रश्न फक्त वस्तीतल्या महिलांचा नाही आहे, खरं तर प्रत्येक महिलाची घराच्या बाहेर जाते त्यांचा आहे. आणि वस्तीतल्या महिलांचं किंवा जे रोजंदारीवरती महिला काम करतात त्यांना तर महत्त्वाचं खूप आहे, कारण की त्यांची महिन्याची इन्कम दररोजची इन्कम 100 ते 200 रुपये असू शकते आणि त्याच्यात जर दरवेळी 20 रुपये 10 रुपये असे दिले तर किती उरले. अशा सगळ्या प्रश्नांना घेऊन ही चळवळ उभी राहिली. आणि 2011 ज्या काही सार्वजनिक ठिकाणे होती तिथे जाऊन सर्वे केला गेला आणि पहिल्यांदा मुंबईमध्ये जेंडर पॉलिसी म्हणजे महानगरपालिका जी जेंडर पॉलिसी बनवते त्याच्यामध्ये सार्वजनिक शौचालयामध्ये महिलांसाठी मोफत आणि सुरक्षित शौचालय उपलब्ध व्हावे अशी मागणी केली गेली आणि ही चळवळ तिथून जोर धरायला लागली. जसं की तुम्ही सांगितलं की 2011 पासून ही चळवळ सुरू झाली. मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही या चळवळीमध्ये कधी सहभागी झालात, तुम्हाला कधी वाटलं की राईट टू पी मध्ये तुम्ही देखील सहभागी झालं पाहिजे, तुम्ही देखील या लढ्यामध्ये उतरलं पाहिजे? म्हणजे मी कधीपासून आले हा म्हणजे 2000
2008 पासून मी मुख्यतः ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये सर्व म्हणजे समाजकार्यामध्ये मी काम करते. माझं शिक्षण ज्यावेळी 2011मध्ये मी माझं MSWला मी ॲडमिशन घेतलं, त्यावेळी कोरो नावाच्या एका संघटनेमध्ये मी काम करायला सुरुवात केली. त्याचबरोबर माझं शिक्षणसुद्धा सुरू होतं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रश्नांना घेऊन आम्ही काम करत होतो. त्यावेळी 2015मध्ये राईट टू पी ही मोहीम मला तर 2011पासून माहीत होती, पण प्रत्यक्ष काम करण्याची संधी मला 2015मध्ये मिळाली आणि त्यावेळेपासून मी ह्या मोहिमेशी जोडून आहे. खरं तर बघायला गेलं तर आपण ज्यावेळेस महिला सार्वजनिक शौचालयांमध्ये जातात, मग ते एकदा बस स्टँड असो आयदर मग रेल्वे स्टेशन्स असो, तर ह्यावेळेस बहुतेक वेळा आपण बघतो बऱ्याच महिलांनी तो प्रॉब्लेम फेस देखील केलेला आहे की सार्वजनिक शौचालयांमध्ये जे पब्लिक प्लेसेसवरती आहे तिथे स्वच्छता नसते, पण महिलांकडून त्या ठिकाणी 5 रुपये आकारले जातात. पण दुसरीकडे बघायला गेलं तर खरं तर पुरुषांकडे काही ठिकाणी तर पैसे देखील घेतले जात नाही. मग राईट टू पी मध्ये नेमकं ह्या प्रश्नासंदर्भात काय चळवळ आहे किंवा एक्झॅक्टली ह्या प्रश्नाला धरून नेमकं राईट टू पी नेमकं ह्या चळवळीमार्फत काय करण्यात येत आहे? म्हणजे थोडक्यात आता सध्या नेमकं काय एक्झॅक्टली, कारण की बऱ्याच महिलांमध्ये आपण बघतो बऱ्याच ठिकाणी सार्वजनिक शौचालयांमध्ये गेल्यानंतर भांडणं सुद्धा होतात, अगदी त्या हाणामारीपर्यंत जातात, कारण की तिथले जे काही कंत्राटदार असतात किंवा जे काही तिथे बसवलेले असतात लोक, त्यांच्याकडून आपण 5 रुपये वगैरे. मग नेमकं हे प्रकरण काय आहे राईट टू पी मधून, याच्या मार्फत नेमकं काय सुरू आहे? थोडंसं ह्याच्यामध्ये म्हणजे मला कळलं तुमचा मुद्दा. तर ह्याच्यात एक असं आहे की राईट टू पी जेव्हा म्हटलं जातं तर कुणाला असं वाटेल की बाबा राईट टू पी ही काय एखादं ॲप आहे का, राईट टू पी हे काय असं काहीतरी जादू आहे का ज्याच्यामध्ये आपण लगेच आपले सर्व सार्वजनिक प्रश्न आपोआप सुटतील, शौचालयाचे प्रश्न सुटतील. तर असं नाही आहे. मुळात राईट टू पी ही एक मोहीम आहे आणि ह्या मोहिमेमध्ये आम्ही काय करतोय की ज्यावेळी 2011मध्ये आम्ही ह्याच्यामध्ये सहभागी झालो त्यावेळी आम्हाला सुद्धा माहिती नव्हतं की ह्याच्यामध्ये एवढे सगळे प्रश्न असतील. आणि ज्यावेळी 2011मध्ये मागणी घेऊन उतरणारे लोक फक्त मागणी न करता आपण पण काहीतरी देणं लागतं आणि आपलं पण एक पर्स्पेक्टिव्ह आहे जो महानगरपालिकेला नाही माहिती, हे आमच्या लक्षात आलं. त्यामुळे फक्त मागणी न करता फक्त मागणी करत महानगरपालिकेच्या पाठीने राहायचं, तर त्यांना मदत कशी करायची ह्या पर्स्पेक्टिव्हनी राईट टू पी ही आता सध्या काम करते. सुरुवातीला जेव्हा आम्ही शौचालयाच्या प्रश्नांवरती काम करू लागलो तर आम्हाला सुद्धा हेच माहीत होतं सार्वजनिक ठिकाणावरती असलेले शौचालय म्हणजे शौचालय. पण आता आम्ही ज्यावेळी ह्याचा डीप इंटरव्ह्यू करतोय, असेच आम्ही सर्वे केला, आम्ही अभ्यास केला आणि आमच्यासोबत फक्त आम्ही म्हणजे संस्थेमध्ये काम करतो अशीच लोकांना, तर आर्किटेक्टची टीम आहे जी बेसिकली स्ट्रक्चर कसं असतं, इन्फ्रास्ट्रक्चर सार्वजनिक कसं असतं, अशी टीमसुद्धा आमच्यासोबत आहे. आणि आम्ही पार्टनरशिपमध्ये आम्ही आता सध्या असा अभ्यास केला आहे की वस्तीमध्ये जेव्हा शौचालय असतात म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारचे शौचालय आहेत. एक तर ज्या आपण बाहेर फिरायला जातो तर ते शौचालय म्हणजे सार्वजनिक शौचालय, त्याला आपण पे अँड यूज म्हणतो. वस्तीमध्ये असे ठिकाण जिथं लोकांचे घरच 10x10चे 15x10चे, तिथे लोक कॉमन टॉयलेट वापरतात आणि ते कॉमन टॉयलेट चालवण्यासाठी पण एक वर्ग असतो, त्याला आपण कम्युनिटी टॉयलेट म्हणतो. तिसरा प्रकार असा असतो की महानगरपालिका स्वतःच्या फंडने काही टॉयलेट बांधतात आणि ते स्वतः मेंटेन करतात, त्याला महानगरपालिकेचे शौचालय म्हणतात. आणि चौथं असं प्रकार असतो की बाबा जिथं तुम्हाला मोबाईल टॉयलेटसारखे प्रकार दिसतात, उलूसारखे टॉयलेट दिसतात, जिथं तुम्ही चांगल्या प्रकारे टॉयलेट वापरू शकतात असे टॉयलेट. आणि पाचवा एक असा प्रकार आहे म्हाडाचे टॉयलेट. म्हणजे जसे म्हाडाचे तुम्ही घर बघता तसे म्हाडा फक्त लोकांसाठी घरं नाही बांधत तर लोकांसाठी शौचालयसुद्धा बांधतं. पण प्रॉब्लेम तिथे असे की फक्त म्हाडा शौचालय बांधतं आणि ते सोडून देतं. वस्तीतली लोक ते कसं वापरतात, त्याच्यात काय फॅसिलिटी आहे की नाही हे ते बघत नाही. आणि वस्ती शौचालय करत असताना आम्हाला मोठ्या प्रमाणात म्हाडाचे टॉयलेट भेटले ज्याच्यामध्ये नशा, लाईट, चोरी, पाणी नाही आहे, म्हणजे ज्या बेसिक सुविधा एखाद्या टॉयलेट वापरण्यासाठी असतात त्याच नाही आहे. आणि अशा शौचालयाचा अभ्यास केल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की म्हणजे सार्वजनिक ठिकाणीचे शौचालय तर आहेत, पण दररोज जे वापरले जाणारे जे लोक आहेत त्या शौचालयामध्ये जास्त प्रश्न आहेत. आणि हे प्रश्न सोडत असताना आम्हाला अजून एक प्रश्न जो मिळाला तो म्हणजे वस्तीमध्ये जे शौचालय चालवतात तो स्वतः एक वर्ग वेगळा आहे. म्हणजे जे टॉयलेट चालवणारा जो समूह आहे त्यांचे वेगळे प्रश्न आहेत आणि त्यांच्या वेगळ्या मागण्या आहेत, जे ह्या सगळ्या डायरेक्ट लोकेट कुणाला करतात तर नॉर्मल सर्वसामान्य व्यक्तीला ते कनेक्ट करतात. कारण की वापरणारा वर्ग कुठचा आहे, लोक आहेत आणि त्यांचा परिणाम कुणावरती होतो तर तो लोकांवरती होतो. तर असं सगळं आम्ही अभ्यास करत असताना आमच्या लक्षात आलं की आपण सगळ्यात पहिला अभ्यास करायचा, अभ्यासाच्या नंतर आपण आपल्या मागण्या करायच्या आणि ह्या मागण्या राईट टू पी म्हणून नाही जाणार, तर ह्या मागण्या वस्तीतले लोक कशी मांडतील आणि लोक ह्याचा अभ्यास कसं करतील ह्याच्यासाठी आम्ही वस्तीमधल्या लोकांना तयार केलं.
म्हणजे तुम्ही रेल्वे स्टेशनवरती जाल, तुम्ही बस स्टँडवरती जाल, तुम्ही बस स्टँडमध्ये जाल, तुम्ही पब्लिक स्पेसमध्ये जाल, तिथे वापरणारी लोक आहेत. तर लोकांना शहाणं करणं, लोकांना साक्षर करणं आणि लोकांना जी काही अडचण होते त्याच्यासाठी बेसिक त्यांनी कुठे जायला पाहिजे, कुणाशी मागणी करायला पाहिजे. महानगरपालिकेमध्ये पण वेगवेगळी डिपार्टमेंट आहे. पाण्याचं डिपार्टमेंट वेगळं, लाईटीचं वेगळं डिपार्टमेंट, तसंच SW म्हणजे घनकचरा व्यवस्थापन हे एक वेगळं डिपार्टमेंट आहे, ज्याच्यामध्ये महानगरपालिका फक्त शौचालय नाही तर मुंबईची सगळी स्वच्छता त्यांच्या अंडर येते. तर तो डिपार्टमेंट काय आहे, तो डिपार्टमेंटचं हेड कोण आहे, अशा बेसिक सगळी माहिती स्वतः आम्ही पहिली शिकून घेतली आणि नंतर आम्ही सगळी माहिती आम्ही आता लोकांना देतो. म्हणजे उद्या रोहिणी असेल, राईट टू पी असेल, हा मॅटर नाही करत. लोक साक्षर झाले, त्या प्रश्नांना माहिती मिळाली की लोक ती प्रश्न कसे सॉल्व्ह करतील. आणि फक्त नाही आहे असं नाही चालणार. आपल्या जबाबदाऱ्या पण काय आहे, म्हणजे फक्त टॉयलेट घाण आहे हे बोलून नाही जाणार, तर टॉयलेट स्वच्छ राहण्यामध्ये ॲज अ युजर म्हणून आमचा काय रोल असेल. तर अशा होल संकल्पनेमधून राईट टू पी आता काम करते. म्हणजे फक्त आता राईट टू पी महिलांच्या सोबत काम नाही करत आहे, तेवढेच पुरुषांचे पण टॉयलेट आहेत. महानगरपालिकेच्या सोबत काम करतो, टॉयलेट चालवणारा जो समूह आहे त्यांच्यासोबत काम करतो. एकूणच सॅनिटेशनला जे लोक टॅकल करतात, महानगरपालिका स्वतः तो एक डोमेन आहे. अशा वेगवेगळ्या डोमेन बरोबर आता आपण काम करतो. म्हणजे खरं तर बघायला गेलं तर राईट टू पी आपण फक्त बऱ्याच जणांना असंच वाटतं की राईट टू पी म्हटल्यावरती महिलांच्यासाठी जे काही सार्वजनिक शौचालय जे उभारलेले आहेत BMC कडून असो, अन्यथा अदर कुठल्याही ट्रस्ट कडून असो, तर ते पण खरं तर ते तसं नाहीये. राईट टू पीच्या अंतर्गत बरेचसे असे सार्वजनिक शौचालयांचे जे काही प्रश्न आहेत, मग ते वस्तीतले असो किंवा मग एक पब्लिक प्लेस मधले असो, अगदी ते सगळं सोडवलं जाते. खरं तर राईट टू पी म्हटल्यावरती लोकांना जसं आता मी सांगितलं की ते फक्त एका आपण दृष्टिकोनातूनच आपण त्या सगळ्या गोष्टी बघत असतो. पण याच्यामार्फत जर का आपण बघायला गेलं तर मला खरं तर असं म्हणायचं आहे की राईट टू पीच्या अंतर्गत तुम्हाला सरकारकडून किंवा BMC कडून एक्झॅक्टली काय मदत झालेली आहे आणि ही जी चळवळ आता 2011 पासून सुरू आहे, ती चळवळ नेमकी कोणत्या टप्प्यावर आहे? तुम्ही जो काही ध्येय गाठण्याचं ठरवलेलं होतं की आम्हाला राईट टू पीच्या अंतर्गत ह्या सगळ्या मोहिमा ज्या आम्ही करतोय किंवा हे जे ध्येय आहे ते गाठायचं, ते तिथपर्यंत तुम्ही यशस्वी झालेला आहात का? सरकारमार्फत एक्झॅक्टली कसा अप्रोच आहे ह्या संदर्भात सर्व? म्हणजे बघायला गेलं तर सपोर्ट आहे, पण प्रमाण किती आहे? म्हणजे महानगरपालिकेचा सपोर्ट नाही आहे का? आहे, खूपच चांगला सपोर्ट आहे, पण त्याचं प्रमाण खूप कमी आहे, जो हा प्रश्न मुळातून नष्ट करण्याला मदत करेल. तर आत्ता जर बघायला गेलं तर महानगरपालिकेच्या सोबत आपण काम करतोय, वस्तीतल्या लोकांच्या सोबत काम करतोय, पण मुळातच आपण जर मी तुम्हाला असा जर प्रश्न केला की तुम्हाला माहिती आहे की आपल्या महानगरपालिकेची सॅनिटायझरची पॉलिसीच नाही आहे, म्हणजे हा प्रश्न हा मुळात आहे. म्हणजे एखादं रस्ता जर बांधायचा असला तरी त्याला पॉलिसी असते की बाबा हा नेमका रस्ता किती मीटरचा असेल, का बांधला जाईल, त्याला किती बजेट पास होणार, आणि समजा एखादा रस्ता बांधायचा असेल तर तो महानगरपालिकेमध्ये ते कसे ते लोक त्याला लोकेट करतात, हे एक ड्राफ्ट असतो, ती एक पॉलिसी असते. पण आपल्या स्वच्छतेला घेऊन आपल्या महानगरपालिकेकडून असा कोणतीच पॉलिसी नाही आहे. म्हणजे उदाहरणार्थ मी सोपं सांगते तुम्हाला की माझं टॉयलेट आहे किंवा मी टॉयलेट चालवणारी एखादी व्यक्ती आहे आणि माझा टॉयलेटमध्ये समजा काही प्रश्न आले तर ते प्रश्न मला सोडवायचा असेल तर बाबा लाईटीचा प्रश्न असेल तर मला लाईट डिपार्टमेंटमध्ये जायला लागतं, पाण्याचा प्रश्न असेल तर मला वॉटर डिपार्टमेंटमध्ये जायला लागतं, शौचालयाचं डिपार्टमेंट असेल तर फक्त स्वच्छतेबद्दलच बोला. पण टॉयलेटची जर लिकेज असेल, टॉयलेटचं जर इन्फ्रास्ट्रक्चर चुकीचं आहे तर ह्याला कुठे टॅकल करणार? त्याला आपण म्हणतो वन विंडो सिस्टम. महानगरपालिका जे एवढ्या मोठ्या प्रमाणात मोठमोठे प्रकल्प राबवतात, वेगवेगळे प्रोजेक्ट राबवतात, आता आपल्या इथं मेट्रो येणार, मोनो येणार, जी जमिनीतून जाणार, आणि म्हणजे एका बाजूला एक आपले काय म्हणतात ते शंघाई करायचं आहे आपल्याला मुंबईला, म्हणजे त्या पद्धतीचा आपण प्रयत्न करतोय. आणि मूलभूत सुविधेला लागणारे जे काही गाईडलाईन आहेत त्याच आपल्याकडे बरोबर नाही. आणि आमचा सध्याचा प्रयत्न असा आहे की आपल्या महानगरपालिकेची गाईडलाईन तयार करणं. आणि हा प्रश्न फक्त आम्ही मुंबई म्हणून बघत नाही आहे, आम्ही ज्या संघटनेशी जोडून आहोत कोरो इंडिया, हे वेगवेगळ्या प्रश्नांना जे घेऊन महाराष्ट्र आणि राजस्थान आणि पूर्ण भारताभरात जे आम्ही मुख्यतः काम करतोय, तर जिथं जिथं राईट टू पी हा प्रश्न दिसेल तिथे तिथे लोकांना साक्षर करणं आणि त्यांना या मोहिमेशी जोडून त्यांनी त्यांच्या वस्तीमध्ये हा प्रश्न कसा सोडवायचा अशा पद्धतीचं शहाणपण आम्ही सध्या देण्याचा प्रयत्न करतो. खरं तर बऱ्याच जणांना माहिती नसेल, राईट टू पी अंतर्गत अनेक सर्वेज देखील करण्यात येतात, व्हिडिओज वगैरे त्यांचे तुम्ही यूट्यूबला वगैरे पाहू शकता. तर मला ह्या तुमच्या सर्वेबद्दल जाणून घ्यायचं की राईट टू पी अंतर्गत तुम्ही जो काही सर्वे करता, नेमकं ह्यामधून कोणते प्रश्न तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करताय, लोकांमध्ये जाऊन नेमकं तुम्ही काय प्रश्न विचारताय?
काय सांगाल याच्या संदर्भात? मुळातच खूप लोकांनी हा प्रश्न केला की राईट टू पीला एवढं उचलून कसं काय धरलं गेलं, म्हणजे अशी काय तुम्ही कॅम्पेन करता की ती लोकांनी उचलून धरली. तर एक टेक्निक असते मोहीम उभी करण्याची सुद्धा. ती टेक्निक अशी असते की तुम्ही हवेत नाही बोलू शकत की ही मागणी आहे, हे पाहिजे, हे असं झालं पाहिजे, हे तुम्ही हवेत नाही बोलू शकत. तर त्याच्यासाठी अभ्यास लागतो. तो म्हणजे खरं तर सर्वे असतो आणि तो रिसर्च आपल्याला खूप मुळात स्वतः जाऊन उतरून करावा लागतो. राईट टू पीमध्ये आम्ही तेच केलं. आम्ही रेल्वेचे सर्वे केले, रेल्वेमध्ये असणाऱ्या शौचालय बघितले, पब्लिक स्पेसच्या शौचालय बघितले. त्याचं स्वतः जाऊन आम्ही लोक आमच्यासोबत जे काय आर्किटेक्ट होते त्यांनी मिळून, आणि महानगरपालिका असं कुठे नाही झालं की राईट टू पी हे स्वतः काहीतरी करते आणि स्वतःच्याच जीवावर करते. तर आपण तिथं ओनरशिप तयार केली लोकांची आणि जबाबदार केलं महानगरपालिकेला. तर जे काही सर्वे झाले आपण त्यांच्यासोबत मिळून केले. त्याला ऑथेंटिक्सपणा राबण्यासाठी महानगरपालिका तिथं असणं खूप गरजेचं आहे. आणि तो जो सर्वे झाला त्याला रिकग्नाइज महानगरपालिकेने पण केले, कारण की ते लोक होते, आणि प्लस लोकांनी पण केले कारण की ते पण तिथे होते, आणि एक आपण पण होतो ज्यांना थोडंफार ह्याच्यातलं ज्ञान होतं, आणि आर्किटेक्ट टीम ज्यांना इन्फ्रास्ट्रक्चरचं ज्ञान होतं. म्हणजे खूप अँगलने हा सर्वे केला गेला आणि त्याच्यातून जे आउटकम निघालं त्या होत्या आपल्या मागण्या. मग नेमकं काय पाहिजे? शौचालय असं पाहिजे जिथं बायकांना चेंज पण करता येईल, तिथं सेफ पण वाटेल, तिथं सुरक्षा पण असेल, तिथं स्वच्छता पण असेल. अशा मागण्या खूप केल्या, पण त्याला फुलफिल करण्यासाठी जी महानगरपालिकेचा जो सपोर्ट पाहिजे तो खरं नाही आहे तसा. तो अजून पाहिजे, जो आता ते लोक देतात आहे, पण तो पुरेसा नाही आहे. तो एक होता. दुसरं, महानगरपालिकेच्या सोबत आम्ही जेव्हा सर्वे करतोय त्याच्यामध्ये सर्वेच्या नुसार एक टेक्निक पण असते की आपण त्याला उचलून करतो. म्हणून आम्ही मीडिया, आपली पेज, फेसबुक लाईव्ह ह्याच्यासोबत आम्ही एक अवेअरनेस आणि एक वातावरणसुद्धा तयार केलं, ज्याच्यामुळे महानगरपालिका किंवा जो काही आपला नगरसेवक आहे, आमदार, म्हणजे ज्याची सरकार आहे, तो जर दुर्लक्ष करतो तर त्यांना भाग कसं पाडणार. तर आम्ही वेगवेगळे हे केलं. आम्ही एक कॅम्पेन केली होती राईट टू पीच्या अंतर्गत. ती होती म्हणजे शौचालय मेलं आहे, शोकसभा केलेल्या. आम्ही शौचालयाच्या शोकसभा केल्या. त्यावेळी मुळात आम्हाला महानगरपालिका वेळ देत नव्हती. आम्हाला वेळ हवी होती की जो काही आम्ही अभ्यास केला तो आम्हाला तुम्हाला सांगायचा आहे, ज्याच्यावरती मागण्यात येते पण त्याला रिस्पॉन्स होणार. तर आम्ही काय केलं, ज्या शौचालय एकदम डेड झाले, जे आता वापरणे योग्य नाही, तिथं आम्ही शोकसभा केल्या. आम्ही काय करायचो, वस्तीतली लोक, कम्युनिटीमधली लोक, जे तिकडे राहणारे जे काही वर्ग किंवा वापरणारा जो वर्ग आहे सार्वजनिक ठिकाणीचा, त्यांना आम्ही एकत्र यायचो. संध्याकाळी आम्ही मेणबत्त्या घ्यायचो आणि शौचालयाच्या पुढे ते पेटवायचो, आणि आम्ही मग तिथं बोलायचो की हा शौचालय खूप चांगला होता, पण बिचारा आता तो आपल्याला सेवा देऊन आता मेला आहे आणि आता त्याच्याकडे आपण कोण लक्ष देत नाही. अशा आम्ही कॅम्पेन केल्या आणि त्या कॅम्पेनला आम्ही कव्हरसुद्धा केलं आणि मीडियाने त्याची दाद पण घेतली. आम्ही मीडियाच्या सोबत केलं. त्याच्यानंतर जो काही तिकडं रिस्पॉन्स महानगरपालिकेचा मिळाला की तुम्ही थांबवा हे, आम्ही तुम्हाला भेटायला तयार आहे. आम्ही म्हटलं नाही, आता तर पूर्ण ती मोहीम झाल्याशिवाय आम्ही नाही भेटणार. आणि मग ती मोहीम पूर्ण झाली. त्याच्यानंतर अजून एकदा आम्ही असं केलेलं की सुरुवाती 2011-12 ज्यावेळी आपण राईट टू पी कॅम्पेन केलेली त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि त्यांनी ह्या कॅम्पेनला खूप सपोर्ट केला आणि त्यांनी आपला पुरस्कार दिला की तुम्ही खूप चांगली कॅम्पेन करता आणि आम्हाला तुम्हाला सन्मानित करायचं आहे. तर आम्ही तिथे गेलो, पण आम्ही तो अवॉर्डच घेतला नाही. आम्ही म्हटलं की आम्हाला हा अवॉर्ड नको, आम्हाला कामं पाहिजे. आणि आम्ही त्याच वेळी तो अवॉर्ड परत करून टाकला की आम्हाला आमच्या कामाला कोणीतरी उचलून घेतोय, आम्हाला कोणतरी कौतुक करतोय, असं काही नको आहे. हे काम होण्यासाठी तुम्ही काय मदत करणार असाल तर आम्ही तुमच्या सपोर्ट. तर अशा वेगवेगळ्या टेक्निक, राईट टू पीचं हे वैशिष्ट्य राहिलं आहे की वेगवेगळ्या टेक्निक, वेगवेगळे सपोर्ट आणि वेगवेगळ्या मेकॅनिझम वापरून लोकांचं लक्ष केंद्रित करणं, लोकांना सेन्सिटिव्ह करणं आणि मग महानगरपालिकेला सुद्धा सेन्सिटिव्ह करणं. अशा पद्धतीने कॅम्पेन कंटिन्यू आत्तासुद्धा त्याच्याच पद्धतीने आपण एक इनोव्हेट पद्धतीने आपण कॅम्पेन उचलून ठेवतो. खरं तर बघायला गेलं तर आपल्याला बऱ्याच जणांना माहिती आहे की पथनाट्याच्या माध्यमातून पण जनजागृती करण्यात येते. राईट टू पीने सुद्धा अशीच जनजागृती एक पथनाट्य तुम्ही देखील सादर केलेलं होतं आणि आय थिंक ते गिरगाव चौपाटी जवळ कुठेतरी केलेलं होतं. तर त्याबद्दल थोडंसं मला सांगा, नेमकं काय होतं ते? की आता गिरगाव चौपाटी किंवा अशा ज्या काही प्लेसेस जिथे पथनाट्यांच्या मार्फत आम्ही लोकांनी शौचालयाच्या बद्दलची एखादं टॉयलेट एखादा व्यक्ती वापरतो, मग त्याला काय अडचणी येतात, त्या अडचणी तो कसा फेस करतो आणि इन शॉर्ट टॉयलेट न वापरल्यामुळे शरीरात काय अडचणी निर्माण होतात आणि ह्याचा आपल्या शरीराच्या सोबत आपल्या मेंटल कसा इफेक्ट पडतो, आपल्या वस्त्यांमध्ये कसा होतो. एक असं लोकांचं समज असतं की राईट टू पी फक्त एक स्लम एरियासाठी काम करते, तर तसं नाही आहे.
मुंबईमध्ये मोठा मिडल क्लास जो वर्ग आहे जो घराच्या बाहेर पडतो, या सगळ्यांसाठी राईट टू पी खरं तर मदतगार ठरलेली आहे, कारण की त्यांच्या फॅसिलिटी त्याच्यामुळे सुटल्या. आणि गिरगाव चौपाटीमध्ये आपण अशाच पद्धतीने केलेली की फक्त गिरगाव चौपाटीने आपण वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती ही मोहीम उचलली आणि लोकांना सेन्सिटिव्ह केलं की त्यांनी या कॅम्पेनला सपोर्ट करावं. म्हणजे सिग्नेचर कॅम्पेन आम्ही केल्या होत्या की त्या पथनाट्याच्या नंतर आम्ही लोकांनी सिग्नेचर कॅम्पेन पण केला, ज्याच्यामध्ये लाखो लोकांचे सिग्नेचर केले आणि ज्या काय आपल्या मागण्या त्याच्या पाठीमागे त्या सिग्नेचर लावल्या की त्या मागण्या आणखीन लवकर ऐकल्या जाव्या. तर ती एक अनुभव होता. गिरगाव चौपाटीमध्ये ज्यावेळी आम्ही करायचो पथनाट्य त्यावेळी लोक त्याला ऐकायचे. पहिले तर लोकांचा हा प्रश्न की आता तुम्ही ह्या मुद्द्यांवरती पण काम करणार का, म्हणजे आता राईट टू पीवरती काम करावं लागतं हे लोकांना लाजीसारखं वाटतं. पण आपण असं म्हणतो की लाजीसारखं खरोखर वाटायला पाहिजे, कारण की आपल्या इथं काम नाही झालं. तर इतकं ते बारीक असलेला मुद्दा, म्हणजे ऐकायला जरी टॉयलेट हा प्रश्न लहान असला तरी तो किती महत्त्वाचा आणि मूलभूत आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. की घरातलं एखादं टॉयलेट नाही वापरायला भेटलं तर किती अडचण होते. तर सार्वजनिक ठिकाणी अशी कुलचमना प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक महिलेला, प्रत्येक पुरुषाला कधी ना कधी झाले. आणि ह्याच्यामध्ये आपण हे पण एक बघतोय की फक्त स्त्री पुरुष असं नाही आहे, तर जे काही वेगवेगळे डोमेन आहेत, ट्रान्स आहेत, ट्रान्स वुमेन आहेत, ट्रान्स पुरुष आहेत, ह्या सगळे आणि लहान मुलं, वृद्ध व्यक्ती, अपंग व्यक्ती, हँडिकॅप व्यक्ती, या सगळ्यांना ते टॉयलेट कसं ॲक्सेसिबल होईल ह्याच्यासाठी सेन्सिटिव्ह असणं, म्हणजे टॉयलेट चालवणारं तर सेन्सिटिव्ह असणारच, पण अशी कोण व्यक्ती आपल्या आजूबाजूला जरी असेल तर प्रत्यक्ष व्यक्तींनी पण ते सेन्सिटिव्हपणा कसं दाखवा, अशा वेगवेगळ्या अँगलनी पण आपण लोकांच्या सोबत अवेअरनेसचा कार्यक्रम करतोय. एक किस्सा असा काही घडलेला होता का की मुख्यमंत्री असताना तुमचं दुर्गेचं रूप खरं त्यावेळेस त्यांना पाहायला मिळालेलं होतं? नेमकं काय किस्सा घडलेला होता? 2012-13ची गोष्ट आहे, ज्यावेळी आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो आणि ते आम्हाला वेळच देत नव्हते. त्यावेळी आम्ही सगळ्यांना म्हणजे इतकं होतं की आपण एवढं सगळे प्रश्न आणि एवढा अभ्यास केला आणि त्याला दाद का देत नाही आहे. त्यावेळी आम्ही लोकांनी मुख्यमंत्र्यांच्या घराच्या बाहेर लघवी करू सगळे महिला, आम्ही अशी कॅम्पेन केली. त्यावेळी मग त्यांच्या घराच्या बाहेर आम्ही सगळ्या महिला एकत्रित आलो आणि खरं तो एक दुर्गेचाच अवतार होता की सगळ्या महिलांनी तिथे ती आणि त्यावेळी मग आम्हाला अटकसुद्धा झालेली आणि नंतर ती अटक आम्हाला लगेच म्हणजे आम्हाला सोडलं पण गेलं. पण त्यांची कसं रिक्वेस्ट होती की तुम्ही असं काय करू नका, पण आम्ही म्हटलं की नाही. पण त्यानंतर पण खूप लोकांनी ती गोष्ट कव्हर केली की मुख्यमंत्र्यांच्या घराच्या बाहेर असे काही जर आंदोलन होत असतील तर त्याला कसं पुढं, आणि त्याच्यानंतरच आम्हाला ते पुरस्कारसाठी त्यांनी बोलवलं होतं. बघायला गेलं तर खरं तर मुख्यमंत्र्यांनी पण त्या गोष्टीची धास्ती घेतलेली होती की महिला माझ्या दरवाजासमोर, म्हणजे अगदी इतकं त्यांना प्रोटेक्शन असताना सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी गेलेला होता. ही खरं तर महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही महिलांसाठी लढा देताय. आणि बघायला गेलं तर आता राईट टू पी अंतर्गत फक्त ह्या महिलांसाठीच लढा नाही देते, तर समाजातल्या प्रत्येक घटकांसाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी हा राईट टू पीचा लढा सुरू झालेला आहे. राईट टू पी ही मोहीम काही छोटी नाही आहे, ही मोहीम खूप मोठी आहे. या मोहिमेच्या मार्फत, या चळवळीच्या मार्फत अनेक प्रश्न जे शौचालयाच्या संदर्भातले आहेत ते सोडवले जात आहेत. यांची ही मोहीम यापुढेही अशीच चालू राहणार आहे, ती अद्यापही सुरू आहे. आणि या मोहिमेला खरं तर राज्य सरकार असो किंवा मुंबई महानगरपालिका असो, यांचा सर्वांचा पाठिंबा त्यांना मिळतोय. कुठे ना कुठेतरी ही मोहीम आता यशस्वी होते. या संदर्भात आपण पुढे देखील आणखी काही चर्चा करूच, पण सध्या एवढ्यावरतीच थांबतोय. अशाच काही महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपण आमच्या माय महानगर मानिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आमच्या mymahanagar.com ला लॉग इन करा. त्यासोबतच आमच्या फेसबुक, इन्स्टा आणि ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका. आणि आणखी एक महत्त्वाचं म्हणजे माय महानगर मानिनी चॅनल खरं तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.